गाईज मी नशीब तुमचा पुन्हा एकदा स्वागत करता आणि आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आला आणि आज दिवस चौथा चालू आहे भाई ओम साईरामचा आणि आज महिला थंडी लागवते स्वेटर घेतली मी काले वेळेला लागवती रात्रीने स्वेटर घालून झोपलो डायरेक्ट ना आता थोडं पालखी निघणार आहे चला पालखी टेम्पू नाही इकडे बारख्या बघा असला शिल्ल्याचा घात काले असे 5 तरी घाले असतील त्याच सांगतो मी गावी त्याला या आणि जर अख्खा बॉक्सच घाले असेल काय आरती आले तर चला आरतीला आपण गायच निघलं चालत ना आता भाई कॉपीराईट लागले ब्लॉगला म्हणून की साऊंडची इथे ना राहणार एकटाच चाललं मस्त काय चाल रोड बघा तुम्ही एकटाच चाललं कोणीसला वाटी चला तुम्हाला भेटता नंतर घाटबीट चालता रे कालण्याचं चाललं भाई सातारा घाट इकडे रस्ता बघून चालायला लागतं अशी फ्लॅश येते ना अंगावर ते दिसत नाही हो चला चाललं भाई चालत पुरं इकडं बघा तुम्ही दोन्ही बाजूला काही येत डायरेक्ट संध्यावर तर वाघ गेलो बोलतं त्याला वाघ येईल की गाय वाघ आला तर पळू या गाड्या बघा तुम्ही कसल्या भात चालतं तिथं आता भाई आम्ही गाठतो ना चला तुम्हाला दाखव सकाळच्यालाही चालत माझ्या येतं म्हणून सांगितलं बोललं तर चल बोलतं म्हणून निघलं असं चालत नाही इकडं बघा तुम्ही का आलो कशी काही दिसतं ना आता इथं दुकान आहे इथं बघतो की ना बघतो खायला पेट्रोल पंपावर आता निघतो ना इकडे टेम्पो तुम्ही नाव बघा बकासूरचा काय बोलशील ना बकासूर बद्दल दोन एक आहे यायला बकासूर यायला हे तू कोणता बॅन कोणता असू बकासूरचा येऊ बघ निघू टेम्पो काय निघले आता भाई पेट्रोल पंपावर सांगेल बघा भाई काय थांबले तर आज लोक येतं माहिती पालखी गेलं पुरं ना आम्ही राहिले इथं भाई थांबले इथं एकदम मी दुःखा बघा इकडे किती भरले तुम्हाला दिसून नाही येणार जवळची बघला तर लई बॅका दुःख जुनी कालांची बस बघा तुम्ही कलर असतं तरी गे बसवलं डोंगर आता घेतो नाश्ता ना तुम्हाला भेटत नंतर चालले भाई नाश्ता आणायला आणि दादा आणि कसं चालले बघा कुठलं भाई लोकेशन तुम्हाला अर्धा लावता दाखवला मी चार्जला बोललेला काय हे त्यातल्या आपल्या पिसारी गावाचा डॉन घातले काय बोलशील मग शिर्डीला कसा सफर झाले आपला गाडीवाला की चालत मध्ये किती तरी गाव किती किलोमीटर होता तिकडून असं काय मग काय आजचं नियोजन काय मग ना मग जावाला काय मग इथे अंडी लावले कोणला लावले आज कॉफी मानच पाठवून तारपत्री टाकला आता जरा लागेल इथलं धन्यवाद तारपत्री टाकले पावसाने धोरच येतं ही काटपिराच ना धोर मी शॉर्ट काय आता झाले पियाला पोऱ्याच्या पाठी सर जायचं के पालखी आपली पाऊस बरोबर होता पाऊशी इकडून आला घेतला जावाला ये बघा कसं झोपले काय घेणार घातलं तर मग इकडं आलं आहे चप्पल झाली माझी तर बिनचपली जायला लागते फोरवील उठलं तर जायचा कुठं पोरींच्या वेत कोणा फोनच्या ह्याच्या येऊ शकते तिथं ये आले फोर काय चपली बघा साधू करा भरले तरी गे घातला नाही अड्डा चप्पल बरे घे बघा मी सगळी नावावाले घेतले आणि हे बरोबर आहे घे बरोबर आहे ना हा तरी टोपी घाला घेतले काढतं की टोपी घे दाखव टोन काहीच पिला येईल राहिलं भाई पांडुरी गावाला तिकडे तुम्ही मंदिर बघा भाई डोंगर कसलं भारी दिसतं अरे डोकं काढा काय तिकडे मंदिर बघा तुम्ही अरे याचं डोकं येतं मध्ये की या नाही येतं मी चाललं भाई ना पावसाने बी भाई जोर केले आपले बघा तुम्ही आपली लोक इथे यायला इथे येईल पी तिकडे लावली तर भाई लोक भेंगतील चल काय सगळी जावता मागा तुम्ही
योकाला आता मध्ये आला हा कोणी कोणी नाव 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 सांग नाव सांग गाय देवेश बघा भात खपला गे अरे खपले याने ना 5 फेर अरे भात घेतले असेल हा ते याने गुलाबजामुन खाल्ले तुम्हाला सांगू बाबा या नानाची ना या पोऱ्याची मीटिंग भरली आहे ना एक पोऱ्या झाला बिजी नाही दोघं बोलतात काही बोला आता शांतीत काला शांती कार्यक्रम ना करायचा आपल्याला कार्यक्रम करू ओके आपण आता ना पोळींची मागणी मग 21 नंतर लागू 21 वर्ष झाले 21 वर्ष आलेली गे अरे तोंड बघले की आपला आई जोडी दिली मला पटणार ना कोण ना कमेंट पोळींच्या पुरं ना इकडे बघा तुम्ही आणता बाक्या खाल्ला इथं बाई घाटा वाटलेला आम्ही त्याला सुरत घाटा वाटलेला गे आता आम्ही फायनली तुम्हाला आता एकदम बारकावला ट्रॅक्टर असतो एकदम बारकावला इथं बघा आता पालखी बी आली इकडं का भाई ट्रॅक्टर याला ट्रॅक्टर न्यू ट्रॅक्टर बघा काय कसा होता नक्की सांगा ओके आणि तुम्हाला भाकऱ्या बी दाखवतात 3 बेर मला काय भाकऱ्या दाखवल्या इकडं बघा त्याच आहेत दुसरी आहेत एक पहिले होते ना त्या घोडं बी होतं त्यांना नव्हतं घोडं या बैल आहे बैल सांग बैल दाखवलं यो बघ बैल तिकडं का तो ये तिकडं बघ ये कसं वरची चालले बघ तो यो बघ नार झाला यो बैल आहे बैल गाईत बैल आहे तो रस्त्यावर काम चालू आहे भाई बोलतं तुम्ही व्ह्यू बघा इकडं शेती बघा एक अशी लावताना इकडं अंडा कावड बिवाड सुरुवात अंडा बिंडा येतो भाई गाय तिकडं बघा इकडे शाता कशी लावता भाई तारपत्र दाखवून लावतात आपले का भाई डायरेक्ट लावतात इकडे तुम्ही बाईला बघा आता भाई आम्ही घाट चढून आता तुम्हाला आखा दाखवू जाऊ इकडं डोंगरी विंगरी आहे भाई डोंगरीची इकडं जाऊ जायचं असलं तर चला भाई तो तिकडे एक मंदिर आहे इकडं एक डोंगराव मंदिर आहे आणि तिथंच भाई पवन चक्की बी आहे त्या गावाचं बरोबर झालं मला माहितीच ना भाई यांचे बागेश्री हॉटेलवाले सुरत चाल देते गे काला घोडा येतो आपल्या कसला काला घोडा दाखव बघू तुझ्या काला घोडा आहे काला घोडा असा घे चल मग गाय दिखलो का आपली टीम आले भाई दुसरी वाट लावू ये वाघ आले पण वाघ आले अरे यो वाघ म्हणजे वागलाच नव्हता अरे काय निवडून आले आपला भाई निवडून आले ओके सरपंच अरे जा आलं जास्त काय झालं भाई लांब तुम्ही इकडे पवन चक्क्या बघा भाई कसला विकता 1 2 3 तीनच आहेत अर्ध्या तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवल्या तिथे बघा कसला भाई इकडे बघा तुम्ही शाताईचा बघा ना इकडे घाटवलं तुम्ही डोंगरा लय आकार ना हवा बी लय सुटले पावसांचे भाई कावस कार पालखी बघा तुम्ही कसले धावा म्हणताल धावा इकडे पालखी बघा तुम्ही गायचे सुरत दिले भाई पालखी आला इकडं पोरांची दुसऱ्या पोरांची भावा दमलो मी भाई इकडे बघा तुम्ही व्ह्यू बघा पहिले पाऊस बी येणार आहे भाई आज भिजलोच शप्पथ भिजलो आज 100% पाऊस येणार आहे काय सुरू वाटली चौरावरती चालतं चौरा भारी भाई व्ह्यू येतं इकडे बघा तुम्ही 1 नंबर डोंगर आहे हो पिझ्झा आलो मेरे पिझ्झा आलो डायरेक्ट गाय दमल्या व्ह्यू तर बघा वाटतं पण गाईत लई दमलं भाई चला तुम्हाला दाखवता वरती येलेली अजून आता गे वरती जायचं बाबा आता जाऊराच आता वरती येते ना गाई दमल्या पासून वेगळ्या ते बघा तुम्ही आपली बालकी भाई 4 वाजता निघणार आहे ना आली आम्ही निघलो डायरेक्ट पुढे जायला डायरेक्ट रूमवर आता आराम घ्यायचा मस्त पंच दाखवलेलं भाई आता समोसा बघा तुम्ही पवन चक्की बघा भाई एकच नंबर विकता आवरी पटली ना इकडे डोंगर विंगर भाई लई भारी आहे ना हवा बी भाई लई सुटले इकडे बघा तुम्ही डोंगर
मधीन तो पारला ना तो जे आला वरती आपण बी पुन्हा जाऊ रस्त्याला सुरतची वाडी सुरत कौशी भेट जे आला तो पुरं चला ते जाता पुरं आमच्या दाखवलेलं बाई आता समोसा वगैरे तुम्ही पवन चक्की बघा बाई एकच नंबर विकत आवरी पटली ना इकडे बी डोंगर बिंगर भाई लई भारी नावा बी भाई लई सुटले इकडे बघा तुम्ही डोंगर मधीन तो पारला ना तो जे आला वरती आपण बी पुन्हा जाऊ रस्त्याला सुरतची वाडी सुरत कौशी भेट जे आला तो पुरं चला ते जाता पुरं काही जो पोरं याल तर कालती इथं ताराला याल तर जाऊ दे चला आपण जाऊ अरे यो तुम्ही बघा तुम्ही गाईस होय गपरा झालं तुम्ही का आली इथं अरे सुरजनी मला दम वाटतं की कुठं सारखानं झालं भाई इकडं बघा तुम्ही व्ह्यू एक नंबर दिसतो भाई ना हवा बिला आकार सुटले ना डोंगरा बघा तुम्ही चार बाजूला डोंगर आहेत हे बघा अजून पोरं आहेत माहीत ना भाई सुरतनी मला जमवले सांगू तुम्हाला एक नंबर सुरतनी जमवले भाई पाचला वस्तूच करावं लागलं 12 तुम्हाला हेच बोलता मी पाचला वस्तूच करावं लागलं भाई त्याला तुम्हाला भेटतं काय पुरं अजून की आमची पालखी निघली ना निघतो मी फोन करतो आहे दादाला नका जाऊ आम्ही निघल्यावर पुरं काय सुरत बघा काय डीजे वाजता ना इकडे डीजे वाजतात कारण की आका नागमोडी रेष भाई इकडं काय पालखी आले आपली पण जवळ ना तुम्हाला दाखवता ना इकडे पुरं पालखी दिसले ना सुरत बोलतो काय सुरत बोल ना इकडे काला भीत हा बोल ना बोल हा बोला ओम साईराम सुरतचं झाल्या पोटू चालू आहे तू का करशील तोंड दिली पाहिली गाय इकडे सुरली केले भाई फोटो स्टार्ट इकडं बघा तुम्ही भाई आपली पालखी येणार आहे आता गाईच आता आले भाई डायरेक्ट टॉप एकदम टॉप वाला इकडे तुम्ही धारा बघा एकदम टॉप आले इकडे धारा बघा तुम्ही हे तुम्हाला वाटतं डोंगर भाई डोंगरच आहे आणि झाडा बी दादा लागले भाई तुम्हाला दाखवू घ्या शिर्डी किती किलोमीटर आहे 70 किलोमीटर अरे पल भाई पल आले काय बघा शिर्डी फक्त 70 अरे तो व्हिडिओ काढणार का इसके बाम ना द्या काय दिकरा का व्ह्यू तुम्ही एक नंबर एकदम टॉप आले भाई नाही पोरं आले इकडे इकडे डोंगर बी जाऊ शकता इकडून इकडं बघा तुम्ही चांबाडी बघा चांबाडी हातात लावले भाई नाही इकडं चांबाडी आपल्या इकडं चांगलं महाग मग आज कसं काय आज कुठं मग थांबणार असं तुम्ही इंटरव्ह्यू नाईस डोंगर मंदिर आहे मंदिर चला तुम्हाला दाखवतो थांबा दिसताना एंट्री गेट नाही आले भाईला कोणता फोन ते किंवा वाईट कोणता बिझनेस मानता येतं हे कोणता पण आले बिझनेस माणसं आले बिझनेसमॅन बोलताना मी नाही घ्यायचं चला तुम्हाला भाई दाखवता मंदिर कसला डेंजर आहे बघा दिसतं ना हा कसला भाई बघ हे सुरत मध्ये जायचं मग आम्हाला कुठे जायचं भाई इथं भाई बॉट दिले ना इथं वाचा एक कमेंटमध्ये सांगा आम्हाला कुठे जायचे तर चला तुम्हाला भेटून राहा फ्लॅटवर चला लोकेशनवर तुम्ही लोकेशन बघा भाई जय भवानी फॉल भाई चला आपण लोकेशनवर लोकेशनवर तुम्ही लोकेशन बघा भाई जय भवानी फॉल भाई चला आपण लोकेशनवर तारी वगैरे करता तारी म्हणजे तारी ना यो पोरा बघा कसल्या हेल्दी होणाले बोलतं दाखव नाही हेल्दी इथं मंदिर बी आहे तुम्हाला मंदिर बी दाखवून पाहिजे इथं बघा गणेशजी आहे आणि इथं भोले बाबा आहे चला भाई एलपीला भेटता तुम्हाला नंतर काय तुम्हाला वाटतं असेल मंदिर आहे मंदिरला पूर्ण भाई होल आहे नाही इथं भाई लोक झोपणार आहेत ना मी पण भाई नाही इथं लालबागचा राजा आहे झालं तुम्हाला दाखवलं चला बाहेर बी भाई मस्त काय शंकराचं बैल बी आहे ना असं साखरा विकट आहे तिथं चला तुम्हाला दाखवतो बघा लालबागचा राजा इकडं आणि तिकडं बैल आहेत ती तुम्हाला दाखवतो आणि इकडे बसले बघा आपला वाघ ना तिकडं शंकराचा बैल आहे फायबरचा चला ओढमध्ये जायचो आपण तुषार मंत्री आपल्याला आवाज देते चार्जिंग लावचे पण तर सगळं तुम्हाला भेटा नंतर तुम्ही बघू शकता इथं आपला नाव घ्या हा गाईच
वाचून दादानी नवी खरेदी केली देवी पात्रीची 2,50,000 रुपये सुंदर बैल घेतले आहे भाई. आणि इकडे शहरात जमले थांब थांब हे शहरात दाखवत द्यायची थांब काय काय तुम्हाला सुचवला तवा वाचू व्हायचा सुंदर दाखवतो तुम्हाला. चला तुम्हाला दाखवतो बोललेलो इकडे बघा मथुरला सोन्या नेवजोडी ना. हे ड्रायव्हर कोण आहे रे? ड्रायव्हर कोण? विठ्ठल ड्रायव्हर घे. हा विठ्ठल ड्रायव्हर आहे गायचं. चांगला आले ना मग सर्जा. कसं आहे मग नाव सांग. काय एखादा सोन्या एखादा मथुर. अरे तुम्ही तू आधी तोफा दाखव नंतर गाय दे बघा असा गाय काय टेम्पो चालवतो यो आला तसा का मोठा यो चालतो हेलिकॉप्टर. अरे थांबोय. हो हो तुम्हाला काय बोललेलो मी वरती पाठव ना गाव बी पाठतोय आता यो बी घेरतो आले बघा. चांगला लिवलेला मग आता या थांबलं पण ना गायत बांगाली बाबा घरी जायला निघलेला थांबवले नाना ना थांबून कसं वाटलं मग आरती झालं होतं दादाला मी नाही घेतले भाई कागद. त्यांचं गावाचे विजय भोरजे आपले आज झाले गाईच बघू शकता तुम्ही. चांगला मंडळी बसले सुरज अंबानी इकडे जाम पब्लिक आहे इकडे वाजवणार मुली याचा स्टार्ट.
गावचे रील्सचा सुरुवात मात्र आले आणि सुरुवात रील्स आले गे आले ना पटे खेळ मग कोणतं आला ती बागकाची कामाला संपाला ती काय बसला जेवाला या जेवाला तुम्ही पण ए जेवतोस ना तू काय गर्दी बघा इकडं अरे दादा आले बाई वशिरी वाटतं ना काय चुकतं या पोरेरी बघा रोहन दादाने पापोर घाल पापोर जाशील शातान यश वाजून दाखवतो वाजव र ही कसला सूर आहे सूर कुठलाय म्हणे अरे हे तुला कसं वाटलं ढोलकीवाजून एकच नंबर गाईस कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कमेंटच नाही करीत नाही वाघ बघा वाजवतं पकवाज वाजव थांब ना सुरत काला घेतो जे ना अरे कुठलंय हा चंद्रा इकडे ढोलकीची कामं चालली आहेत ना इकडे या भाईने गाणे बोलले तुला सांगू एक नंबर नाही याची शोर व्हिडिओ आले तुम्ही नक्कीच बघाव काय कोणीच नव्हता बोल आम्ही तिघच होतो ना भाई आवर आले ना एक येऊन आणा होता आता कुठला बोलणार आहेस अरे गोंधळा मांडीला मांडीला इकडं सूरज कसं लागत अरे चला चला या चला काय सूरज बघा कसं भरले माझ्या गाडी ब्लॉग होतो त्यांना मी हो चला झालेला आहे आणि आलंय मजा आले कारण की आज व्हिडिओला काढा भेटली कोणतीच नाही व्हिडिओ घेतली कारण की काही बोलण्याची जाऊ